जय महाराष्ट्र मित्रांनो, कुठलीही एक्झाम न देता तुम्हाला एअरपोर्टमध्ये जॉबला लागायचं आहे तर स्पाइसजेट या कंपनीतर्फे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहे. सिक्युरिटी स्कॅनर झालं, कस्टमर सर्व्हिस झालं, यांसारख्या प्रोफाईलसाठी ते डायरेक्ट इंटरव्ह्यू होत आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. इंटरव्ह्यूला कशा प्रकारे जायचं, लोकेशन काय, इंटरव्ह्यू टायमिंग काय, कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी जॉबच्या शोधात असाल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. बघा, तुम्ही शेअर करताय, काय सांगताय, तर एखाद्याला अत्यंत गरज असेल, त्याचं सिलेक्शन होऊ शकतंय आणि नक्कीच तो एक चांगलं करिअर करू शकतोय. असे भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता डायरेक्ट यांच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, स्पाइसजेट या कंपनीतर्फे हे अपडेट आलंय. अनेक जणांनी यांचं नाव सुद्धा ऐकलं असेल, जसं की कार्गो झालं, त्याच्यानंतर चार्टर झालं, यांसारख्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस हे देतात. ऑनलाईन लोक बुक करतात, इकडून तिकडे ट्रॅव्हल करतात. तर यांच्याच तर्फे अपडेट आलं. यांच्या करिअर पेजवर आल्यानंतर संपूर्ण माहिती सुद्धा आपल्याला दिसून जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही careers@spicejet.com यांना तुम्ही तुमचा रेझ्युमे मेल सुद्धा करू शकताय. पण आता सध्या जी अर्जंट भरती चालू आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतोय. जसं की बघू शकताय, वॉक इन डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. स्पाइसजेट एव्हिएशन सिक्युरिटी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. मुंबईमध्ये हा इंटरव्ह्यू असणार आहे. लोकेशन पण सांगतोय, पण त्याआधी समजून घ्या कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, कारण की हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. ओके, जसं की बघू शकताय, टू लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे, हार्ड कॉपी ऑफ अपडेटेड सीव्ही म्हणजे तुमचा प्रोफेशनल सीव्ही पाहिजे. नसेल तुमच्याकडे तर कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअपवर मी टाकून देईल की एअरपोर्टसाठी या प्रकारच्या पोस्टसाठी कशा प्रकारचा सीव्ही पाहिजे, तर तो तुम्ही घ्या. त्याचे 2 कॉपी, त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 कॉपी, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर पासपोर्ट. तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल, इफ अवेलेबल असेल तर त्याचं झेरॉक्स घेऊन घ्या, ओरिजिनल घेऊन जा. नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. आता सध्या अवेलेबल असेल तर न्या, नसेल तरी चालतंय. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशन झालं असेल, ऑल सेमिस्टर क्लिअर असेल तर त्याचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर त्याचं मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचे मार्कशीट. अशा प्रकारे लागणार, म्हणजे जे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ते. त्याच्यानंतर कंप्लीट ऑफर लेटर विथ सॅलरी, म्हणजे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स बेसवर अप्लाय करत असाल तर. नसेल तर फ्रेशरसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. मग तुम्हाला हे सॅलरी स्लिप वगैरे घेऊन जायची काहीही गरज नाही. ओके, त्यानंतर आता कधी असणार आहे, तर डेट ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे तुमचा 14 जुलैला. म्हणजे आज आहे 12 तारीख, तुमच्याकडे 2 दिवस आहे तयारी करायला. तुम्ही 14 जुलैला इंटरव्ह्यूला जा. कुठे आहे, तर बघू शकता, हे एक चांगलं टॉप लेवलचं हॉटेल आहे. या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होत आहे. नेहरू रोडला आहे, तुम्ही बघू शकताय. डोमेस्टिक एअरपोर्ट विले पार्ले ईस्ट या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्ही अवेलेबल असाल तर नक्की जा. नसेल तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. जे जॉबच्या शोधात असाल, मुंबईमधून तुम्ही आहात तर वेल अँड गुड. मुंबईच्या बाहेर म्हणजे नाशिक वगैरे कुठून जरी असाल तरी तुम्ही इथे जाऊ शकताय. फक्त तुमच्याकडे ती आवड पाहिजे, स्किल पाहिजे. ओके, सकाळी 10 ते 12 मध्येच तुम्हाला एंट्री आहे. इंटरव्ह्यू तुमचा दिवसभर चालेल, पण तुम्हाला तिथे ज्या हॉटेलमध्ये जो रूम असेल जिथे इंटरव्ह्यू सुरू आहे तिथे 10 ते 12 मध्येच तुम्हाला एंट्री मिळणार आहे. त्यामुळे या वेळात तुम्हाला तिथे जायचंय. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी काय, तर ट्रेनिंग सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह मुंबई एअरपोर्टवर ही भरती असणार आहे. मग जॉब टायटल काय, तर तुम्हाला ट्रेनी म्हणून ही पोस्ट असणार आहे, ॲज अ सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर ॲव्हिएशन सिक्युरिटीसाठी असणार आहे. 14 तारखेला इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला टाईम सांगितला आहे, लोकेशन सांगितलं आहे आणि एक्सपिरियन्स पण फ्रेशर्स असाल म्हणजे 0 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी चालेल, 5 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असेल तरी चालेल. जर तुम्ही फ्रेशर्स म्हणून अप्लाय करताय तर तुमचं एज 18 ते 27 पाहिजे. एक्सपिरियन्समधून असाल तर तुमचं वय जास्त असेल तरी चालणार आहे. ओके, काम काय करायचं, तर मेंटेन, थोडक्यात जे पण बॅगेज वगैरे आहे ते मेंटेन करायचं, त्याची सिक्युरिटी, त्याच्यानंतर पॅसेंजर, त्याच्या स्कॅनिंग करायच्या बॅगेज वगैरे, अशा प्रकारचं काम असेल. तुम्ही कधी एअरपोर्टला गेले असेल तर तुम्ही बघितलं असेल, तेच तुमचं काम असणार आहे. कंडक्ट सेकंडरी लीडर पॉईंट चेक, म्हणजे ते पॉईंट चेक करायचे, बॅगेज चेक करायचा, ते स्कॅनिंग करायचं. अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. ओके, कुठले कुठले स्किल्स पाहिजे, तर कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. नसेल तर मी ते बुक टॅग करून देतोय. तुम्ही कम्युनिकेशन सुधारून घ्या, किंवा तुमचं इंग्लिश चांगलं नसेल तर इंग्लिश सुधारून घ्या. मराठी टू इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे तो तुम्ही करू शकताय. ओके,
ॲबिलिटी टू वर्क इन डायनॅमिक अँड चॅलेंजिंग एन्व्हायर्नमेंट, विलिंग टू वर्क इन म्हणजे 24/7 तुम्हाला काम करावं लागेल. कारण की बघा एअरपोर्ट हे चालू असतं. कधी नाईटच्या पण फ्लाईट असतात, डेच्या पण असतात. त्यानुसार तुमची शिफ्ट असते. शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आता जर का इथे अप्लाय करतोय तर हाईट मग तुम्ही मेल असाल तर 5.6 फीट पाहिजे म्हणजे 168 सेंटीमीटर पाहिजे. फिमेल असेल तर 5.3 पाहिजे म्हणजे 160 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त तुमची हाईट पाहिजे. कुठलाही टॅटू, स्कार्स तुमच्या इथे बॉडीवर नकोय. वेल ग्रूम तुम्ही पाहिजे. वेल ग्रूम म्हणजे काय? जसं की तुम्ही बघितलं असेल त्यांच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला ते फोटोज वगैरे मिळून जातील. अशा प्रकारे तुम्ही वेल ग्रूम पाहिजे. स्ट्रिक्टली फॉर्मलमध्येच तुम्हाला यायचं आहे. अनेक जण जर जीन्स वगैरे घालून जातील तर तुम्हाला तिथेच बाहेर हकलल्या जाईल. त्यामुळे प्रॉपर फॉर्मल ड्रेस घालून जायचं आहे. जसं की व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट किंवा ग्रे पॅन्ट अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर फॉर्मलमध्ये जायचं आहे. ओके. तर हे सगळे अपडेट तुम्हाला दिलेले आहे. नोट घेऊन टाका, डॉक्युमेंट घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर फॉर्मल ड्रेस घालून जायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तुमचं आयडी प्रूफ सगळं तुम्हाला घेऊन जायचं आहे. एनी ग्रॅज्युएट आहात, 12वी पास आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे फुल टाईम जॉब अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यातल्या त्यात त्यांनी बघा दिलंय तुमचं जर स्पेशलायझेशन यामधून नाही तर वेल अँड गुड तुमची संधी जास्त आहे सिलेक्शन होण्याची. तर ज्यांना एअरपोर्टमध्ये जॉब लागायचा आहे ॲज अ सिक्युरिटी स्कॅनर म्हणून स्पाइसजेटमध्ये नक्की अप्लाय करा. मुंबई एअरपोर्टवर जॉब मिळतोय. सॅलरी चांगली असणार आहे. ट्रेनिंग पोस्ट आहे त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग पण दिली जाणार आहे. त्यामुळे नक्की संधीचा फायदा घ्या आणि अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज, करियर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.